मी हॉस्पिटलमध्ये आजारी असल्याने उपचार घेत असताना तडकाफडकी माझे निलंबन करणे योग्य नाही। काँग्रेस पक्षाने निलंबनाच्या 2 याद्या का काढल्या? एक यादी पूर्वी काढली, त्यात माझे नाव नव्हते, नंतर दुसरी यादी काढली गेली, यात माझे नाव आले, त्यामुळे प्रदेश काँग्रेसवर कोणाचा दबाव होता असा प्रश्न आबा बागुल यांनी उपस्थित केलाय। काही नाही, एक महाराष्ट्र प्रदेशने काहीतरी जाहीर प्रकटन दिले, त्यात जवळजवळ 26 लोकांना त्यांनी निलंबन करण्याची सगळ्यांना नोटीस बजावली असं सांगतात, परंतु अजून कोणाला नोटीस आलीच नाही। आणि ते नोटीस न देता, त्यांचं म्हणणं न ऐकता डायरेक्ट निलंबित केले। आमच्यासारखे असंख्य लोक आहेत की जे 40-50 वर्ष काँग्रेसची एकनिष्ठ आहेत। आणि काँग्रेसची गद्दारी म्हणजे काय? आम्ही कुठेही काँग्रेसची गद्दारी केली नाही। आमच्या समोर कुठेही काँग्रेसचा उमेदवार उभा नाहीये आणि त्याच्या चिन्हासमोर आम्ही उभं राहिलो असं कुठेही नाही। असं अनेक ठिकाणी असू शकते, परंतु जर काँग्रेसची घटना पाहिली तर त्याची प्रोसेस आहे। तर असं काही असेल ती त्यांना त्यांचं म्हणणं मांडायची संधी दिली पाहिजे आणि ती संधी देणं ही कर्मप्राप्त आहे। आणि त्यात कुठेही दिसत नाही, फक्त नाव वापरतात आणि आदरणीय चेनी थल्ला, नाना पटोले बस आणि गवांडे साहेब सही करतात। एक तर आपल्याला चमत्कार दिसेल की म्हणजे या कागदामध्ये पाहिजे तेवढा अक्कल लेटर पॅड होतं, हे इथं सही करू शकले असते, पण त्यांनी तसं न करता एक 6 जणांची यादी परत वेगळी काढली। म्हणजे काँग्रेस कोणाच्या प्रेशरला बळी पडते? त्याच डेटला, त्याच टायमिंगला, फक्त जावा क्रमांक वेगळा। आणि असं आपण करतो तर मग आपल्याला काँग्रेस टिकवायची आहे, काँग्रेस वाढवायची आहे। आपण वारंवार सांगतोय, आपण अन्य पक्षातील लोकांना आपल्या पक्षात घेतोय आणि असं घेऊन आपण त्यांना काय करताय? म्हणजे जे निष्ठावान आहेत त्यांना काही न्याय द्यायचा नाही। मी काय म्हणलोय? मला फक्त नाना भाऊंना, चेन्नी तन्नांना एकच प्रश्न विचारा आपल्या माध्यमातून, कुठं नाना भाऊंनी एक फोन केला का? शेवटच्या 3 वाजेपर्यंत नाना भाऊंची एक फोन आलाय का? केला नाही। यांना काँग्रेस टिकवायची नाही, यांना काँग्रेस संपवायची आहे आणि ते फक्त त्यांच्याच पदासाठी, हक्कासाठी भांडतात आहेत। कार्यकर्ता संपला तरी चालेल म्हणून पुण्यात 3 उमेदवार उभे राहिले, मग ते तरी पक्षाच्या विरुद्ध आहेत समजा, पण त्यांनाही नोटीस देणं बंधनकारक आहे। आपण जर पाहिलं असेल ना, अलायन्स करणं आमच्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कायद्यात कुठं आहे? तुम्ही अलायन्स करायची, तुम्ही सांगायचं समविचारी, विषमविचारी, मग तुम्ही कसं काय अलायन्स केलं? 19ला तुम्ही एका मिनिटात शिवसेनेशी तुमचे विचार जुळले, मग कसे जुळले? म्हणजे माणसाला संपवायचंय हे षडयंत्र पुण्यात चालू आहे, महाराष्ट्रात चालू आहे। आणि आमचे राहुलजींना आम्ही आपल्या माध्यमातून विनंती केली होती, राहुलजी आपण खाली लक्ष घाला, परंतु काय कारण आहे आम्हाला काही कळत नाही, आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही। नाना भाऊंचा फोन आपल्याला माहिती असेल 12 महिने बंद असतो। गवंड्यांना आम्ही लावलं की ते चिडचिड करतात आणि मग विषय स्टॉप होतो। म्हणून मी एवढाच खुलासा करण्यासाठी बोलवले की मी बंडखोर नाही, मी काँग्रेसच्या विरोधात लढत नाहीये। मला माझ्या भागामध्ये, पर्वती मतदारसंघामध्ये मला काँग्रेस टिकवणं ही काळाची गरज वाटली। प्रत्येक काँग्रेसचा कार्यकर्ता मला सांगतोय, आमच्या डोक्यावर हात ठेवा, आमच्या खांद्यावर हात ठेवा। 80 वर्षाची आजी ती म्हणती मला कधीच काही नाही मिळालं, आणि आत्ताचा नवतरुण मुलगा सुद्धा म्हणतोय मला काहीच नाही। मग कोण त्यांच्या पाठीवर हात ठेवणार आहे? आणि हे जर टिकवायचं असेल तर मग याला बंड म्हणू, काही म्हणू, आपण ते स्वीकारलं पाहिजे।
आणि त्या उद्देशाने मी उभा आहे. विजयाची माळ हा काँग्रेस पक्षाचाच कार्यकर्त्याच्या गळ्यात असेल, कोणाचे नाही. पण आता पाहिलं असेल की मला तातडीने आपल्याशी बोला वाटलं की मी स्वतः आजारी असताना अचानक मला फूड पॉयझनिंग झालं, तरी मी म्हटलं नाही, ही बाईट दिली पाहिजे. आणि ही बाईट आपण का दिली पाहिजे, तर आपण काँग्रेस टिकवतो म्हणून आपल्याला संपवायचं. आणि हे जर सारखं षडयंत्र चाललं असेल पुण्यात, मला वाटतं काही दिवसांनी तुम्हाला रिझल्ट दिसतीलच. आणि खूप पुण्यात तर अतिशय काय सांगावं कशी अवस्था आहे. एखाद्या कार्यकर्त्याला एखादं पद सुद्धा देऊ शकत नाही कोणी. मी एक ब्लॉक अध्यक्षाची नेमणूक केली, तिथं काढून लगेच त्याला स्थगिती दिली 2 मिनिटात. म्हणजे ह्याच गावंडे साहेबांनी ब्लॉक अध्यक्षाची नेमणूक केली आणि 2 मिनिटात पत्र आलं मला, त्याला आता स्थगिती दिलेली. अरे भाई, ही 40 वर्ष काम करणारी ब्लॉक अध्यक्ष पण नाही नेमू शकत. अशी अवस्था काँग्रेसची असेल तर मी जनतेला विचारतोय काय करावं, काँग्रेसच्या कार्यकर्त्याला विचारतो. म्हणून मी तुमच्या अदालतमध्ये आलोय. तुम्ही निवडून द्या, मला विकासाचं काम करायचंय, तुम्ही जोमानी कामाला लागणार आहे. आजार पण काही नाही मला, 2 दिवस हे असेच मेंटली स्ट्रेस घ्यायचे आणि निवडणुकीला जायचे, हे कळायला तयार नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती लोकसभेला काय शब्द दिला. मला सांगितलं की पर्वती आपण आपल्याला घेतोय, स्टार्ट पासून घेतोय. मग शेवटच्या क्षणी सांगितलं की आता नाही मिळत. मग म्हटलं काय करू, तुम्ही ठरवा. अरे मग मी म्हटलं त्यांना आपल्याला मैत्रीपूर्ण लढत होत्या. आदरणीय उल्हासदादा पवार साक्षीला आहेत, बाळासाहेब थोरात साक्षीला आहेत, अनेक सगळे वरिष्ठ मोठे नेते त्याचे साक्षीला आहेत. आपण नाही लढलो इथं. मग आपल्याला नक्की काँग्रेस मोठी करायची आहे का काँग्रेसच्या कार्यकर्त्याला संपवायचे, हेच कळायला तयार नाही. म्हणजे दिशा कुठं चालली पक्षाची. आता हा फाईट देतोय, सगळे जनता माझ्या बरोबर आहे, सगळी मतदार आहेत, कार्यकर्ते आहेत. आणि एका झटक्यात आत्ता काय काढायची गरज होती. तुम्हाला 15 दिवस ही शोकॉज नोटीस देत आहोत, आम्हाला याचा सविस्तर खुलासा करावा. तुम्ही माझं म्हणणे त्यांना विचारा ना, घटना कुठे, त्यांना विचारा, त्या घटनेत मला दाखवा काय वाक्यरचना आहे का. म्हणजे तेव्हा आमची गरज नाही विचारायला. अरे काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला विचारलं पाहिजे, असं आम्ही अलायन्स करतो, काय केलं पाहिजे. पण कोणी विचारणार नाही. ते मोठे आहेत, त्यांच्यासाठी सोयीयुक्त ते अलायन्स करतील, सगळे करतील. पण मी निवडून आलो, काही झालं तरी मी काँग्रेसचाच राहणार. ज्या जागा तुमच्याकडे आल्या वाट्याला तिथेही उमेदवारीवरून बराच गोंधळ शेवटपर्यंत सुरू होता. अशा अनेक ठिकाणी तिकीट विकली गेली किंवा तशा पद्धतीचे प्रयत्न, असे देखील आरोप काही ठिकाणावरून होत आहेत. तर वस्तुस्थिती काय आहे? आता ती वरिष्ठांची बाब आहे जी आपल्यासारख्या मीडियामधून आली. आज कोल्हापूरचं विड्रॉ करावं लागलं आपल्याला. का विड्रॉ करावं लागलं? आज एवढा चांगला एक कार्यकर्ता हायपर झाला. बंटी पाटील सारखे एवढे चांगले सिनियर कार्यकर्ते हायपर झाले. काय रिझन आहे? अरे यांच्याशी कुणी गप्पा मारणार आहे का? नातीगोतीत राजकारण चालले पुण्यात आणि त्या नातीगोतीच्या पुढे राजकारण नाहीये पुण्यात. नाना पटोले याच्यात मेन त्यांचा रोल किंवा कोण नेमकं, म्हणजे प्रांत अध्यक्ष आहेत त्यांचाच रोल आहे. प्रांत अध्यक्षांनी शब्द मला कधी दिला, करोनात. अरे तुम्ही 6-8 टर्म राहिले तर अजून इथंच राहिलेत, कधी पुढे जायचे? पार्वती मी तुम्हाला देणार, पार्वती तुम्हाला मी देणार, असं 100 वेळा सांगितलं. ठराव केला, मागितलं, काँग्रेस हाऊसमध्ये मागितलं, महाराष्ट्र कमिटीकडे मागितलं, AICC कडे गेलं. अरे मग कुठं गेलंय ते? आम्ही नुसते निवडणूक लढण्यापेक्षा ना अरुणजी, हे अक्षरशः हेलपाटे मारण्यातच दिवस गेले. मला असं वाटायला लागलं तेव्हा की ही निवडणूक लढणं सोपं आहे, पण तिकिटासाठी हेलपाटे मारणं, तिकिटासाठी त्यांची हाजी करणं खूप अवघड आहे. आणि स्वाभिमानी कार्यकर्ता संपत चाललाय आणि तो स्वाभिमान टिकला पाहिजे. मी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो,
तुम्ही स्वाभिमान टिकवा. मी तुमच्या बरोबर आहे, सोडणार नाही, कधी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. ही हातात इलेक्शन आपली आहे, घाबरून जाऊ नका, काही करू नका, तुम्ही बिंदास राहा. कार्यकर्त्यांना फोन देतात, फोन करून दम देतात, आत्ताच्या आत्ता नाही आलं तुम्हाला काढून टाकेल. सगळ्या महिला घाबरायला लागल्यात, तरुण पोरं घाबरायला लागली. कशासाठी दाखवताय तुम्ही दडपण? अरे आपला माणूस लढतोय ना, आपल्या घरातला लढतोय, आपलं घर आहे, आपला माणूस आहे, निवडून आला तरी आपलाच आहे, त्याला सपोर्ट तर करा. आणि मुद्दाम प्रेशर आणून त्यांना कमी करायचं. काय झाली संख्या कमी, लोकसंख्या माझ्याकडे येणारी, जनता कमी झाली, कार्यकर्ते कमी झाली, उलट प्रतिसाद वाढतोय. ते समोर आलेच नाही ना, अन्य पक्षाचे लोक घरी गेले, सगळीकडे गेले, हे कुठंच गेले नाही ना. ह्यांनी मला सांगा ना काय केलं. म्हणजे अवघड आहे का? पुण्यात यायला अवघड आहे. आणि नागपूरला जायचं तरी पुण्याहूनच जायला लागतं, मुंबई तरी पुण्याहूनच जायला लागतं. मग काय अवघड होतं का? एकदाही कॉन्टॅक्ट नाही, तुमचं तिकीट कापलंय, तुम्हाला मिळणार नाही, त्यांचे वाद झाले, दुसरीकडे सूत्र दिली, संपला विषय, पडदा पडला. माझा काही रोल नाही. आता बघा तिकडे 100% काँग्रेस आणि कार्यकर्ता संपवण्याचंच काहीतरी एक वेगळं राजकारण चालू आहे. आणि त्यात तो जिद्दीने उभा राहतोय. त्याला जर धमकी देत असेल तर कोणीही कार्यकर्ते सहन करणार नाही. आणि आता असं ठरवलं, तुम्हालाच खास बाजूला करावं असं आहे का? ते पहिल्यापासूनच आहे, त्यांना मी नकोच आहे. त्यांची भीती काय आहे? एक नगरसेवक खासदार आमदार लेवलची कामं करतो, हा एवढी चांगली कामं करतो, मग काय रात्री 12 वाजतापर्यंत जीबी चालायची, मी एकटा भाषण करायचो, तुम्ही बघायचं. मी गप्प बसलो नाही कधी, आणि मी गप्प बसणारा कार्यकर्ता नाही. कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे, 20 तारखेपर्यंत तग धरा. तुम्ही कुठेही बायबल होऊ नका, उत्तराला उत्तर देऊ नका, मतदारांना बाहेर काढा. आपल्याला लोक मतदान करणार आहेत. धन्यवाद.